नमस्कार दोस्तों, मेरा नाम है संतोष अंबेकर और मैं हूँ नेचुरोपैथ। तो दोस्तों आज हम देखेंगे और क्या क्या ऑप्शन है जिससे हम नेचुरली हेल्दी रह सकते हैं। एकदा जर तुमची इम्युनिटी चांगली असेल तर सगळे रोगजंतू तुम्ही खाल्लेत तरी तुम्हाला रोग होणार नाहीत. आज आम्ही घाबरतोय मला कुठचा रोग होऊ नये यासाठी. आणि रोग होऊ नये यासाठी औषध काय आहे तर त्याचं उत्तर फक्त एक आणि एकच येईल, ते म्हणजे तूप. आपण तुपाविषयी जाणून घेऊया. भीती आहे हो खूप तुपाची. पण एक म्हण लक्षात येते का, खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. ते एक बालगीत आहे. चांदो मामा भागलास का, लिंबोणीच्या झाडामागे लपलास का, लिंबोणीचं झाड करवंदी, मामाचा वाडा चिरेबंदी, मामाच्या वाड्यात घेऊन जा, तूप रोटी खाऊन जा. तुपात पडली माशी, चांदो मामा राहिला उपाशी. ह्या उपाशी राहण्यामागे काय हेतू आहे? तूप नाही वाढलं. का तूप वाढलं नाही? माशी पडली होती म्हणून. आता तुपात माशी पडली म्हणून चांदो मामा सारखा माणूस देखील उपाशी गेला, कारण तुपाशिवाय जेवायचंच नाही हा भारतीय नियम झाला. पहिला घास तुपाचाच पाहिजे. आठवतंय बोहल्यावर उभं राहिलेलं? सासूबाई आल्या, बोहल्यावर उभं राहिलेले आहेत आणि तुमच्या हातावर तुपाची आपोषणी दिलेली आहे. रुखवताला या, जेवायला वाढते तुम्हाला असं सांगून त्या रुखवताला घेऊन जात आहेत. पहिली आपोषणी तुपाची आहे. नंतर फसवतात हा भाग वेगळा, पण तुपाची आपोषणी महत्त्वाची. हे जे तूप घेतलं जातं हे तूप पहिल्यांदा पोटाला लागत जातं आतमध्ये सगळीकडे आणि अशी भूक वाढत जाते. आपण आणखीन एक श्लोक म्हणतो, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, शेवटची ओळ काय हो? जाणीजे यज्ञकर्म. यज्ञकर्म जर असेल तर यज्ञ म्हणजे त्याच्यात आहुती घालणं आवश्यक आहे. आणि ही आहुती स्वरूपात आपलं जेवण जाण्यासाठी ही आहुती घातल्यानंतर अग्नी प्रज्वलित झाला पाहिजे. आणि म्हणून या अग्नीवर जर मी तुपाची आहुती घातली तर अग्नी भडकणार आहे, भूक वाढणार आहे आणि तुम्ही जे खाल ते सगळं पचून जाणार आहे. आणि म्हणून पहिला घास तुपाचाच पाहिजे. जेवताना मध्ये पाणी आणि जेवणानंतर ताक अशी योजना आहे. हे जे तूप आहे ह्या तुपाचे आणखीन काही गुणधर्म तुम्हाला सांगतो. हे तूप स्वतःला चिकटत नाही, स्वतःला काही चिकटवून घेत नाही, अलिप्त असतं. हे स्निग्ध हा त्याचा गुण आहे, मधुर हा त्याचा रस आहे, शीत हे त्याचं वीर्य आहे. हे आयुर्वेदातल्या फॉर्म्युले सांगितले. हे सगळं जाऊ देत बाजूला. तूप उत्तम कार्यकारी शक्ती आहे. शरीरात गेल्यानंतर तुमची एनर्जी, तुमची ऊर्जा, तुमचं चैतन्य, तुमच्या स्नायूंची शक्ती ही वाढवतं हे तूप आहे. त्यामुळे जशी तूप भूक वाढवतं तशी ती ताकदही वाढवतं आणि ते पचायला हलकं आहे. सगळे पदार्थ, जे पदार्थ ताकद वाढवणारे आहेत ते पचायला जड असतात. पुन्हा एकदा वाक्य सांगतो, जे पदार्थ ताकद वाढवतात ते पदार्थ पचायला जड असतात. सगळे गोड पदार्थ पचायला जड असतात पण ताकद वाढवणारे असतात. आणि सगळे असे हलके पदार्थ जे असतात, लाह्या असतील, पॉपकॉर्न असतील, हे पचायला हलके पण त्याच्यातनं ताकदही निर्माण होणार नाही. जेवढी ताकद वाढवायला अन्न तुमचं पचवायला लागतं ती शक्ती संपत जाते. याला पचनशक्ती म्हणतो. आणि याच्यातनं जे वाढणार आहे एंड प्रॉडक्ट जे आहे ती आहे तुमची प्रतिकारक क्षमता, तुमची इम्युनिटी. आणि एकदा जर तुमची इम्युनिटी चांगली असेल तर सगळे रोगजंतू तुम्ही खाल्लेत तरी तुम्हाला रोग होणार नाहीत. आज आम्ही घाबरतोय मला कुठचा रोग होऊ नये यासाठी. आणि रोग होऊ नये यासाठी औषध काय आहे तर त्याचं उत्तर फक्त एक आणि एकच येईल, ते म्हणजे तूप. आणि तूप कुठचं तर गाईचं. गाय कुठची? गावठी. गावठी म्हणजे कुठची? वशिंड असलेली. मूळ मुद्दा आपला परत इथेच, हे भारतीयत्व जे आहे हे सोडून नाही चालणार. गैरसमज नको. तूप म्हणजे बटर नव्हे. तूप म्हणजे घी, असली घी, देशी गाय का देशी घी. त्याच्यातही कन्फ्युजन नको. त्याच्यावरही चर्चा सध्या चाललेली आहे. वाद नकोत. जे चांगलं उत्तमात उत्तम जे आहे ते माझ्यासाठी मी मिळवून घ्यायचं. कुठे मिळेल? जिथे जिथे गोशाळा आहे तिथे तिथे जा. तिथे तिथे तुम्ही 2,000 रुपये, 3,000 रुपये, 4,000 रुपये, 1,400 रुपये, 1,500 रुपये, 600 रुपये, 800 रुपये वेगवेगळ्या दरात तुम्हाला हे तूप मिळेल. कसं शोधणार हे तूप गाईचंच आहे की नाही? काहीही सांगता येत नाही. हे तूप गाईचंच आहे की म्हशीच्या दुधात हळद घातलेली आहे किंवा आणखीन काही त्याच्यात डालडा घातलेला आहे सांगू शकत नाही. एक सांगू शकतो, तूप असली आहे की नकली आहे किंवा डालडा घातला आहे की नाही हे ओळखण्याची एक खूण सांगतो. एका हातात तूप घ्या, एका हातात डालडा घ्या.
5 मिनटं तसंच ठेवा. ज्या हातातलं तूप तुमच्या शरीराच्या तापमानाला विरघळतं ते तूप असली तूप. आणि हा गोळा असाच्या तसाच राहणार आणि हा पोटात गेल्यानंतर तसाच राहणार. याला कोलेस्ट्रॉल असं म्हणतात. डाळला जसाच तसा राहतो, म्हणजे शरीराच्या तापमानाला बाहेरून देखील तो विरघळत नाही, मग आतल्या तापमानाला कसा विरघळेल? म्हणून डाळला आरोग्याला अपायकारक आहे. मग गाईचं तूप जर या हातातलं ते सहज विरघळून जात असेल तर ते उत्तम पचायला. म्हणजे हे लघु आहे, पचायला हलकं आहे, पण ताकद देणारा आहे. असा एकच पदार्थ जो पचायला हलका आहे आणि ताकद देतो तो म्हणजे तूप. हे तूप खाल्ल्यानंतर रूप येतच. तूप खाल्ल्याशिवाय रूप दिसत नाही असं पण म्हणतो. ह्या ज्या म्हणी आहेत ह्या उगाच कुठेतरी यमक जुळवायला नाहीत केलेल्या. त्याच्यामागे विज्ञान आहे, शास्त्र आहे. पण हे शास्त्र आम्ही विसरलो आणि फक्त कर्मकांडात आम्हाला बांधून घेतलं. यज्ञातल्या आहुतीमध्ये, प्रत्येक आहुतीमध्ये ती जी समिधा आहे, ह्या समिधेला तूप लावल्याशिवाय ती हवनामध्ये घालायचीच नाही असं सांगितलेलं आहे. यज्ञ हा आणखीन एक वेगळा विषय बोलण्याचा. परंतु हे तूप जे यज्ञात घातलं जातं त्या यज्ञातल्या तुपातला जो धूर आहे हा धूर सुद्धा औषधी आहे. आणि म्हणून तर तुपाच्या निरांजनाने औक्षण करायला सांगितलंय. ते भाऊबीजेला असू देत, नाहीतर पाडव्याला असू देत, जाणाऱ्या सैनिकाला असू देत, नाहीतर देवाला असू देत. तूप जाळल्यानंतर तयार होणारा जो धूर आहे हा देखील धूर औषधी आहे. हो, तुपाच्या धुराचा गुणधर्म वेगळा आहे. तेलाच्या जाळलेल्याचा धूर त्याचा गुणधर्म वेगळा आहे. रॉकेलच्या जसं जाळल्यानंतर जी काजळी तयार होईल तो जो धूर होईल त्याचे गुणधर्म वेगळे आहेत. डिझेलचे वेगळे आहेत, सिगरेटचे वेगळे, प्रत्येकाचे गुणधर्म वेगळे आहेत. जसं इंधन तशी काजळी, तसा धूर तसा परिणाम. इंधन बदललं, काजळी बदलणार, परिणाम बदलणार, कृती बदलणार. आणि तसंच आपल्या शरीरात देखील जे इंधन म्हणून आपण घेतोय हे 4 प्रकारचं इंधन घेतो. तेल, तूप, वसा आणि मज्जा. तेल, तूप, तेल समजलं, खोबरेल तेल, ती तेल, शेंगतेल, गडतेल, सरसुका तेल, राई का तेल, हे सगळं तेल झालं. तूप म्हणजे फक्त गाईचंच. पण बाजारात मिळणारी सगळी तुपं जी आहेत, जी चौकोनी टेट्रा पॅकमध्ये विकत मिळतात किंवा प्लास्टिकच्या बरणीमध्ये विकत मिळतात, ती सुद्धा वेगवेगळ्या तुपच आहेत. पण जर्सी गाईचं तूप कधीच घेऊ नका. आता कसं कळणार जर्सी गाईचं आणि गावठी गाईचं? कळणार नाही. विश्वास ठेवायला पाहिजे. जो तुमच्याकडे आणून देतो त्यालाच विचारायचं तुमच्याकडची गाय कुठची आहे. त्यामुळे ज्याच्याकडच्या दुधाची खात्री आहे त्याचंच तूप तयार करा. घरी तूप तयार केलेलं सगळ्यात चांगलं. विकतचं असेल तर त्याला विश्वास ठेवूनच तुम्हाला घ्यायला लागतं. आमचे गुरुजी सांगायचे की आता कसं कळणार? त्याला नमस्कार करायचा, पूर्ण ब्रह्म समजायचं आणि हे गावठी गाईचं तूप मी खातोय असं समजून खायचं. बाकी काय करणार दुसरं? बाकी दुसरं काही नाही. जे होतील ते परिणाम भोगायचे. परिणाम चांगले दिसले तर ते तूप चांगलं होतं असं समजायचं. परिणाम वाईट झाले तर ते तूप चांगलं नव्हतं असंच समजायचं. यापेक्षा दुसरी कसोटी तूप ओळखण्यासाठी सध्या तरी उपलब्ध नाही. देसी गाय का जो प्योर घी होता है, असली घी, से A2 घी भी बोलते हैं, देसी गाय होती है, उसके लगभग 36 लीटर दूध से एक घी बनाते हैं. तो दोस्तों अभी जो कोरोना वायरस का जो केयर सारी दुनिया पे है, तो उससे बचने के लिए हमें हमारी जो इम्यूनिटी पावर है उसको बढ़ाना ज़रूरी है. तो उसके लिए ये जो देसी गाय का घी है वो बहुत बड़ा रोल प्ले करता है. तो इसमें जो प्रोटीन्स होते हैं, विटामिन्स होते हैं, देसी गाय का घी जो होता है वो जर्सी गाय के घी से बहुत अलग होता है. और जो जर्सी गाय का जो घी होता है तो उसमें BCM7 करके एक जो प्रोटीन आता है वो बॉडी के लिए बहुत ही हार्मफुल होता है. और उससे ही जो डायबिटीज़ की जो बीमारी है और बोन की जो बीमारी है, तो ऐसे बहुत सारे बीमारियों का एक कारण होता है. तो उसे हमें हमेशा अवॉइड करना चाहिए. तो अगर ये देसी गाय का घी थोड़ा महंगा भी है, फिर भी हमें हेल्थ के लिए उसे रोज़ इस्तेमाल करना चाहिए, एटलीस्ट वो मेडिसिन की तरह. तो इसे कैसे खाना है वो अभी हम लोग देखते हैं.
तो इसे डेली हम लोग एम्प्टी स्टमक 1 चम्मच सुबह और 1 चम्मच इवनिंग को खा सकते हैं। तो अभी ये जार ओपन करते हैं। ये देखिए पूरी तरह पैक है। अभी इसको कोई ब्रांड नहीं है। तो मार्केट में जो ब्रांडेड जो असली देसी घी मिलते हैं तो उसकी प्राइस लगभग 1300 रुपया आधा लीटर होता है। तो इसके हिसाब से अगर हमें कुछ ब्रांड से मतलब नहीं है, क्वालिटी अच्छी होनी चाहिए। तो इसके लिए मैं ऑलरेडी 2-3 बॉटल इसका ऑलरेडी यूज़ कर चुका हूँ और मुझे अच्छा रिज़ल्ट आया है। तो अभी मैं और एक बॉटल ओपन करने जा रहा हूँ। ये आप देख सकते हैं, ये थोड़ा येल्लोइश होता है देसी गाय का असली घी। एक छोटे कटोरे में आप ले सकते हैं। और ये इम्यूनिटी बढ़ाने के लिए बहुत ही अच्छा रोल प्ले करता है। और इसे आप नस्य के लिए नाक में इसके सोते समय 1-2 बूंद भी डाल सकते हैं। तो नस्य का भी जो अलग बेनिफिट है वो आप देख सकते हैं आयुर्वेद और नेचुरोपैथी में। और इसे आप चाहे तो डायरेक्ट आप घुटनों पे जहाँ पे दर्द हो रहा है वहाँ पे भी लगा सकते हैं। और बाद में ये लगाने के बाद आपको सूर्य स्नान करना है। तो जैसे इसकी जो किरणें होती है सूर्य की, अगर वो उस घी पे पड़ती है तो उसका जो हीलिंग प्रोसेस होता है वो इफ़ेक्टिवली काम करता है। तो आप ये करके देखेंगे तो आपको पता चलेगा कि बोन की जो सारी बीमारियां हैं तो इसमें बहुत ही इफ़ेक्टिव है। तो अगर आप ये अंदर से भी लेंगे अगर 1 चम्मच और बाहर से भी अगर बोन पे लगाएंगे तो इसका बहुत ही अच्छा रिज़ल्ट आएगा। तो इसे ऐसे आप अभी 1 चम्मच ऐसे भी ले सकते हैं। और चाहे तो आप छोटे बच्चे जो होते हैं तो उनके लिए आप फिर जो राइस होता है, दाल राइस, उसमें भी आप डाल के 1 चम्मच उसको छोटे बच्चों को खिला सकते हैं। या जो भी परोठा है या आपकी रोटी है तो एक चम्मच अभी हम लोग मेरी फैमिली पूरी इसको लेने वाली है। मेरी बेटी है। पकड़। दोस्तों आप इसे ज़रूर यूज़ कीजिए अपने फैमिली के हेल्थ के लिए। क्योंकि ये जो कोरोना जैसे वायरसेस होते हैं या जो रेगुलर मतलब जो भी वायरल इन्फेक्शन होते हैं तो उससे बचने के लिए इम्यूनिटी स्ट्रॉन्ग रखनी बहुत ज़रूरी है। तो अगर आप नेचुरली हेल्दी रहना चाहते हैं तो ऐसे जो नेचुरल चीज़ें हैं जो प्योर और अच्छी क्वालिटी की, उसको यूज़ करना बहुत ज़रूरी है। तो ये जो असली घी है जो देसी गाय का, तो ये आप मार्केट में ढूंढने जाएंगे तो वो मिलना मुश्किल है। क्योंकि वो आपको पता नहीं चलेगा वो असली देसी गाय का है या नहीं है। तो अगर आपको अरे देसी गाय का घी अगर आपको ट्राई करना है, कोई देसी गाय का घी अगर आपको चाहिए तो आप मुझे कांटेक्ट कीजिए।
तो आपको मैं जितना डिस्काउंट हो सके वो आपको मैं MRP पे दे दूँगा। तो दोस्तों मेरे पास ऑलरेडी जो 150 हर्ब्स फ्रूट्स वेजिटेबल की जो जूस थेरेपी है जो USA में बनती है और वो सारे रोगों पे असरदार है और एक वेलनेस के लिए भी एक अच्छा फार्मूला है जो एक डिलीशियस जूस के फॉर्म में होती है। लेकिन वो जूस थेरेपी का जो रेट है वो 6000 रुपीज़ है। तो अगर आपको वो जूस थेरेपी अफोर्डेबल नहीं है तो आप जो दूसरे ऑप्शन है तो उसे आप अपना सकते हैं। ओके दोस्तों, तो स्टे हेल्दी, बाय बाय, टेक केयर।